चल जल्दी कर बर का, जल्दी कर. साहेब सांगल्यास घेऊन येते बघ थोड्या टाइमात. अरे कितना देर कर रहा है, कर तो जल्दी जल्दी. आबू एक तर काय काय करू मी, इथे भाजीपाला कमी निघतो आपल्या शेतात. अरे दुसऱ्या कोणाच्या शेतात निघत नसतात, एवढा भाजीपाला निघतो आपल्या शेतात. अरे सुन, अरे भले आदमी का काय मज भला होता है. अरे हेच काय मनात आणलं तरी ह्याच्यापेक्षा डबल पीक निघल. आबू हा एवढं कसं काय पीक निघते आपल्या शेतात, दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात का निघत आहे एवढं पीक? अरे बाकी सब मालिकच है. हाँ गायकवाड और मालिक के साथ कष्टकरी भी है. अरे स्वतःच्या जमिनीला आपल्या आई समजून स्वतःच घाम गाळते त्याच्यात. हा लई कष्ट करते. मग बा त्यांची आई त्यांच्यावरती दुगना प्रेम करणार का नाही? मग काय आहे का नाही? आहे. हा ठीक आहे, चल गर्दी कर, जल्दी कर, जल्दी कर. अरे दे की आबू आधी लवकर आण. आया ठेर, आया ठेर. पकड पकड. अच्छा दे अबू, सगळे सामान भरून झाले. अरे मालिक नमस्ते. काय बरकत, कसा आहेस? मस्त. काय अबू कधी आला? कलीच आया. अरे वा, यो टाटा जनन उद्या लोड केलाय सोय. आता फक्त डिलिव्हरी करायची राहिल्या बघ. अरे यो असताना काय बी काळजी करायचं कारण नाही. डिलिव्हरी होणार म्हणजे होणार बघ. चला टाटा जनन योद्धा घेतलं कामाला आला म्हणायचं. कामाला अहो लई कामाला येते बघा. अहो यो आल्यापासून कामाचा भार लई हलका झालाय. पावसा पाण्याचं दगडदोंड्याचं काय बी टेन्शन घ्यायचं नाही. यो योद्धा पुढे जाणार म्हणजे जाणार बघा. आबा आधी कसा फक्त बैल शेतकऱ्यांचा मित्र होता ना व, आता यो टाटा जनन सुद्धा शेतकऱ्यांचा मित्र झालाय बघा. लई भरोशाच आहे. भरोशाचं दुसरं नाव म्हणजे टाटा जनन योद्धा. अरे वा, चांगलंय की. होय, अहो आता बी डिलिव्हरी करायला निघाले कोल्हापूरला. चला मग याची पण पूजा करून घ्या सुनबाई. चला शेतावरची पूजा करूयात. वहिनी भावाला विसरला का काय? असं का? नाही, आजकाल शेतात येत नाही म्हणून म्हणलं बायको भूल गई क्या बहिणा. अजिबात नाही. या गावात माझी 2 माहेर आहेत. एक आई बाबांचं आणि एक हे शेतावरचं. चालतंय वहिनी, राणाच्या शाळेत येळ मिळालं की येत जावा शेतात. नाहीतर एक काम करा, शाळा तिथं शेतात घ्या की, म्हणजे रानाची दोन्ही बी कामं होतील बघा. साहेबराव आज आयशे गाड्या तुझी. ते नवर आणा साहेबरावला माळ कशाला? अरे मान येतो त्याचा. अरे या मुक्या जनावरांमुळेच आपण शेतकरी शेती करू शकतोय. अरे पण तू याला कामाला बी झुपत नाहीस नव. कशाला झुपायचं? अरे खास दोस्त येतो माझा म्हणून जरा लाड करतोय. अरे वा वा वा. अरे साहेबराव खरंच अशी गाडा तुझी. चला पूजा सुरू करू. आबा अहो पण वहिनी कुठे आल्यात अजून? अरे त्या आल्या नाही तर पूजा करायची नाही होय. चला थोड्या वेळ थांबूया की. रानदा अरे तिला शेतीचा लई कटाळ आहे, ती कसली येते? तरी बी थांबूया थोड्या वेळ, वहिनी येतीलच. थांबूया ना.
चालू काय चला की उठा आपण चहा पिऊया चला की उठा ताई साहेब पाणी आणू काय पाणी पाणी पिऊया चला उठा ताई साहेब जरा ताई साहेब अहो हे बघा किती धूळ आहे बघा की हो हे बघा अरा हे बघा साडी किती छान आहे चला की उठा अहो धुळीने खराब होईल चला की उठा हो ताई साहेब अजून किती वेळ इथं बसून राहणार आहे सा चला की उठा अजिबात नाही या घरी आल्यावर समद्यांची अशी काय खरडपट्टी काढणारे चंदे तू बघ आता अहो ताई साहेब ते करा नंतर पण आधी शेतात चला बघू मला इथं कर्मना झाल्या मग जा एकटी तडफडत उघा आमचं डोसकं फिरवू नका चंदे तसं बी ते फिरलेलंच असते काय म्हणली अहो ताई साहेब आता उठा आणि शेतात जाऊया चला आता शेतात नाही गेला सा तर नंतर तुमचं डोसकं तसं बी फिरायची वेळ येणारच आहे अहो ताई साहेब घरच्या लक्ष्मीचं मान जाईल त्या मास्तरडीकडं जाऊ दे ग तसं बी ह्यो मातीचा मान कुणाला पाहिजे खाऊ दे गरीब गरीब अहो ती मास्तरीन आता लई श्रीमंत होणार आहे आज पेरणी करायला गेल्या उद्या शेतात 2-4 वेळाला चक्कर मारायला जाईल हळूहळू कुळकायदा लावल अशी कशी लावल कसल त्याची जमीन सरकारी धोरण माहित आहे ना व अव ती मालकीन होईल त्या जमिनीची आणि तुम्ही बसा हितच वाड्यात हाव ताई साहेब का नाही आजच्या हातनं पेरणी होणार आहे त्यालाच मूर्ती देणार आहेत म्हणजे यो बिमान गेला तुमच्या जावाकडं अजिबात नाही हा चंदे मग ताई साहेब चला बरं उठा बरं लवकर आपण जाऊया शेतात चला तसं बी मालकीनीनं शेतात 2-4 वेळा चक्र मारायच्या असतात अहो तुम्ही लक्ष्मी आहे या घरची न जाऊन कसं चालेल बरं चला की उठा मग या लक्ष्मीला हित बसून चालणार नाही हा चल मग चल अरे कसली आकड बनायची हा किती वाट बघायची ती आता कोणाची बी वाट बघायची नाही चला सुरू करा पूजा आबा अहो वहिनी येतीलच इतक्यात थांबूया की अरे यायचं असतं तर कवा झाल्या असत्या आम्ही मंत्री होऊन आलो तवा बी उशीर तुझ्या लग्नात 3 नाटकं आपण चालून घेतो म्हणून लईच करायला चला पूजा सुरू करा आबा अहो त्यांच्या बिगर पूजा कशी करायची तशीच करायची त्याशिवाय सुधारणार नाहीत चला अहो पण चला ये वरुण राजा अख्ख्या महाराष्ट्रावर तुझी कृपा राहू दे सगळ्यांची वावर शेत फुलू देत समद्यांच्या घरात आनंदी आनंद होऊ देत ही आई तू कायमच सगळ्यांवर माया करत आलीस असंच प्रेम समद्यांवर राहू देत अहो मी पण लावू
तुमचे हात मातीत जातील म्हणून. आता मीही शेतकऱ्याची बायको आहे म्हंटल, माझंही मातीशी घट्ट नातं झालं. बरोबरच आहे. आपण या काळ्या आईच्या जीवावर खातो जगतो, तिच्या बरोबर नातं घट्टच पाहिजे. म्हणून तर ही पूजा. तसं देव धर्म रीतिरिवाज असं काय नाही, पण वर्षातून एकदा प्रेम कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे. हो, खरंच छान आहे हे सगळं. चला आता घरच्या लक्ष्मीच्या आतनं पेरणीला सुरुवात करूया. या सुनबाई. राणा भाऊजी, पेरणीचा पहिला मान आमासनी मिळावा असं आमासनी लई वाटत होतं बघा. हो या की, तुमचाच मान आहे. त्यासाठी टाइमवर यायचं असते सुनबाई. मामांजी, अहो काय झालं, थोडक्यात चुकामुक झाली बघा. म्हणजे तुम्ही गेला आणि आम्ही आलो. सुनबाई, आम्हाला इथे येऊन तास झालाय. असं आहे काय? नाही, काय झालं ते, आम्ही कडी कुलूप लावत होतो का नाही, तर कुलूप सापडं ना आमासनी. मग असं चोरा चिरटाचं कुलूप न राहता कसं येणार बरं? गायकवाडांच्या घराला कडी कुलपाची गरज नसती हे माहित नाही तुम्हाला? वहिनी, तुम्ही या, पेरणीचा मान तुमचाच आहे. नाही, पेरणीचा मान थोरल्या सुनबाईंचा आहे. आबा, अहो वहिनी पहिल्या घरात आलेत ना, मग त्याच मोठे झाले की. अजिबात नाही. आबा, हे म्हणतात ते बरोबर आहे. वहिनी, या तुम्ही. जाऊ बाई, आता आम्ही कशी पेरणी करतो ते जरा नीट बघून घ्या. नाही, कसं आहे, आम्ही शेतकऱ्याची लेक आहे, आम्हासनी समजा जमतंय हो. पण तुम्ही शहराकडनं आलासा तवा एकदा जरा नीट बघून घ्या. हा ताईसाहेब, नुसतं बघून कसं जमल हो? ते बी खरंच आहे म्हणा. नाही, कसं आहे जाऊबाई, खानदानी शेतकरीपणा आमच्या नसा नसात खेळतोय. तुम्हाला नाही जमायचं ते. सरका. बरोबर कत. रोपा कुठे आहेत बाबा? हा, वहिनी, आधी बियाणं पेरावं लागते. वय की ते चुकून गडबडीत जरा. म्हणून म्हणलं ज्याचा मान त्यालाच द्या. या थोरल्या सुनबाई, या. हे असं घ्यायचं, ठीक आहे, आणि हे असं हाताने सोडायचं.
आता सुरू करा पेरणीला. मामांजी, आम्ही बी या घरची सून आहे. आम्हासनी बी शेतीतली कामं करायच्यात. एकदा जबाबदारी देऊन तर बघा बघा आम्ही कशी पार पाडतो ते. वय सुनबाई, आधी शेतातली ढेकळं फोडून दाखवा, मग मान मागा. हे बघा, हे असं घ्यायचं आणि इकडे टाकायचं. राणा ये. होय, बघा करून एकदा. तुम्हाला जमल ना? हो मग जमायलाच हवं. शेतकऱ्याची बायको आहे मी, आणि काही चुकत असेल तर सांगायला तुम्ही आहातच. चालतंय ना? चालते की. कशी इम्प्रेशन मारायली बघा की. आता आम्ही डबल इम्प्रेशन मारतो का नाही बघ तू. चल, हळू 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 हळू. माहिती आमसने. आता टाकू? टाका. हा राणा चल टाका वहिनी. हा टाका. तिथं आहे बघा तिथं. लई शांतपणा करू नका सर. जरा दमादमानं घ्या की. ए चंदे, दमादमाला घ्यायची सवय नाही आमसनी. तू बघ आता आम्ही कसं करतो ते. इथं बी आहे बघा. हे बघ, त्याला मारा, त्याला मारा, मारा. तुला मारू का ग?